महाराष्ट्र न्यूज। दिवशी जी घटना घडली, एक सामान्य माणसाला पोलीस अधिकाऱ्याकडनं जी मारहाण झाली, त्याच निमित्ताने त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांचं निलंबन व्हावं यासाठी आम्ही सगळे शिवप्रेमी संघटना या ठिकाणी पोलीस स्टेशनला आज निवेदनामार्फत सांगण्यात आलं आहे। मुळात त्या दिवशी जी घटना घडली ती अतिशय निंदनीय होती। शिवजयंतीला गालबोट लावण्याचा प्रकार होता की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही। मुळात ज्या पोलीस अधिकाऱ्यांना संरक्षणासाठी बंदोबस्तासाठी पाठवलं गेलं त्याच अधिकाऱ्याकडनं भर रस्त्यात एका वयोवृद्ध माणसाला मार आणणं हे अतिशय निंदनीय होतं आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मताचे आम्ही आहे। कारण आपण बघतो सभोवताली जर रस्त्यावर काही घटना घडली तर पोलीस कर्मचारी अधिकारी हे ताबडतोब दखल घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करतात, परंतु आज शिवजयंतीच्या दिवशी घडलेली घटना या बाबतीत पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तात्काळ बदली केली, परंतु तेवढ्यावर थांबून चालणार नाही। नुसतं आरेरावी नव्हे तर त्यांना मारठोक सुद्धा झालेली आहे आणि तिथे इतर शिवभक्तांना सुद्धा अतिशय वाईट पद्धतीची वागणूक भरत चौधरी या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि म्हणून आम्ही सर्व शिवप्रेमी संघटना यांना विनंती केली आता पोलिसांना की लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचं निलंबन करावं, अन्यथा आपले इतर संघटना ज्या आहेत त्यांनी सूचना वजा हे दिलेलं आहे मुळात की 4 तारखेपर्यंत या संदर्भात दखल घेतली गेली नाही आणि गुन्हा दाखल झाला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय शिवप्रेमी राहणार नाही। म्हणून हात जोडून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर अशा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी ही नम्र विनंती। शिवजन्मोत्सवाच्या दिवशी शिवजयंती उत्सव साजरा करीत असताना मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह चौकामध्ये त्या परिसरातील शिवभक्त शिवजयंती साजरी करत होते, त्यावेळी ज्यांना रक्षक म्हणून पाठवलं जातं तेच जर भक्षक होत असतील तर असा प्रश्न इथं निर्माण होतो। म्हणजे त्या शिवजयंतीच्या दिवशी कुठल्याही सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये किंवा त्या मिरवणुकीला त्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये या उद्देशाने तिथे बंदोबस्तासाठी पाठवलेले पोलीस, त्यामध्ये असलेले पोलीस अधिकारी भरत चौधरी यांनी रक्षकाची भूमिका न बजावता भक्षकाची भूमिका बजावलेली आहे। त्या ठिकाणी अत्यंत साधा सरळ शिवभक्त माणूस, 60 वर्ष वयाचा माणूस, तो अगदी त्याच्या याच्यामध्ये उभा होता। मोटरसायकल मागे घेण्यावरून त्या माणसाने मोटरसायकल मागे घेतली असताना सुद्धा त्याला विनाकारण त्या माणसाची कुठल्याही प्रकारची चूक नसताना त्या भरत चौधरींनी त्यांना मारहाण केली। बरं एवढंच नाही तर त्याचा डोळा फुटेपर्यंत मारहाण केलेली आहे। म्हणून अशा भरत चौधरी ज्या बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने, जसं सर्वसामान्य माणूस एखाद्या माणसाला मारतो त्याच्यावर गुन्हे दाखल होत असतात, मग ते 324 असेल 326 असेल अशा पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांनी त्यांच्या वर्दीचा त्यांच्या पदाचा गैरवापर केला, अधिकाराचा गैरवापर केला म्हणून 166 प्रमाणे सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची सर्व शिवप्रेमींची आणि समाज बांधवांची मागणी आहे। आणि तसे जर लवकरात लवकर केले नाही तर येणाऱ्या काळात सर्व समाज बांधव शिवप्रेमी या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल आणि त्यावेळेस जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला हे पोलीस प्रशासनच जबाबदार राहील एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवराय 19 तारखेला जो आपल्या हिंदू सूर्य महाराणा प्रताप या चौकात जो प्रकार घडला, सर्वप्रथम मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आम्ही आता निवेदन दिले सर्व शिवप्रेमींनी की लवकरात लवकर भरत चौधरी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा येणाऱ्या 4 तारखेपर्यंत जर कारवाई नाही झाली तर 5 तारखेला तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल। याच्यात जर नुकसान वगैरे काही जर झालं तर याला सर्वस्वी जबाबदार चाळीसगाव पोलीस स्टेशन राहील, कारण तुम्ही आमच्या रक्षणासाठी आहात, आमचं भक्षण नाही करू शकत। त्यासाठी यांच्यावर तीव्र चौकशी करून कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी शिवप्रेमींच्या वतीने मागणी करतो। जय शिवराय।